संघर्षातून तेजस्वितेकडे वाटचाल करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी कहाणी। सामान्य गावातील सामान्य घरात जन्मलेला एक लढवय्या आज राज्याच्या पातळीवर ओळखला जातोय। डॉक्टर राहुल कांबळे। डॉक्टर राहुल कांबळे यांची आयडॉल महाराष्ट्र 2025 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। त्यानिमित्त आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। डॉक्टर राहुल कांबळे यांचा जन्म 16 मार्च 1987 रोजी मुखेड तालुक्यातील येवती येथे झाला। वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी आईचं छत्र हरवलं। मातृस्नेहाशिवाय वाढलेलं त्यांचं बालपण हे अतिशय हलाखीचं आणि भावनिक संघर्षानं भरलेलं होतं। पण त्यांना आधार दिला त्यांच्या आजी आजोबांनी आणि मामांनी। त्यांचे मामा प्राध्यापक उत्तम सोनकांबळे हे तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणा होते। बालपणातील या वादळांमधून वाट काढताना त्यांच्या मनावर खोलवर संस्कार झाले ते बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे। राहुल कांबळे यांचं शिक्षण सलगरा खुर्द गावात सुरू झालं। 12वी पर्यंतचं शिक्षण वसंतनगरच्या सेवादास ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेतला। पुढे त्यांच्या अथक परिश्रमांनी ते या क्षेत्रात नावारूपास आले। डॉक्टर कांबळे आज एक कुशल पशुवैद्य, सामाजिक कार्यकर्ते आणि गोरक्षणातील एक श्रद्धास्थान ठरले आहेत। डॉक्टर कांबळे यांनी आयुष्यभर संघर्षच पाहिला, पण तोच संघर्ष त्यांनी आपल्या कामात परावर्तित केला। मुखेड सारख्या ग्रामीण भागात मुक्या प्राण्यांची सेवा, रस्त्यावरील अपघातग्रस्त जनावरांवर मोफत उपचार, गावोगावी पशु आरोग्य शिबिर, गोरक्षण संस्था यांच्याशी सातत्यानं असलेली बांधिलकी, शासकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी पशुधन विमा योजना ही सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आणि संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी केला। अशा संघर्षपूर्ण जीवनात त्यांना एक संघर्षमय जीवनसाथी लाभली, सोनाली कांबळे। त्याही आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असून दोघेही सामाजिक उपक्रमात एकत्र सहभागी होतात। आपल्या मुली उत्कर्ष आणि प्रगती यांच्यासह संपूर्ण कुटुंब समाजकार्याच्या वाटेवर आहे। वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवसासारखे खास क्षणही हे दाम्पत्य सामाजिक उपक्रमामधून साजरे करते। डॉक्टर कांबळे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक सन्मान प्राप्त झाले। 2022 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय रत्न पुरस्कार संसद भवन नवी दिल्ली येथे प्राप्त झाला। मेक्सिको युनिव्हर्सिटीकडून डायरेक्टरेट पदवी देण्यात आली। 2024 मध्ये नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट डॉक्टर पुरस्कार रोटरी क्लब तर्फे आणि आता आयडॉल महाराष्ट्र 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक आधुनिक केसरी कडून। डॉक्टर कांबळे यांनी गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून नाही तर वाचून आणि समजून साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला। 2025 मध्ये मुखेडमध्ये तब्बल 1,500 विद्यार्थी 18 तास अभ्यासात रमले। ही एक अभूतपूर्व घटना ठरली। त्यांनी एकच संदेश दिला, डॉक्टर आंबेडकरांना डोक्यावर नको तर डोक्यात ठेवा। प्रत्येक टप्प्यावर अडथळे, त्रास, बदनामी, कटकारस्थान, पण डॉक्टर राहुल कांबळे खचले नाहीत। त्यांचं उत्तर होतं, माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, तेच माझं बळ आहे। आज मुखेडपासून दिल्ली, मेक्सिको पर्यंत पोहोचलेलं हे नाव डॉक्टर राहुल कांबळे समाजासाठी एक प्रेरणा आहे। अशा व्यक्तीचं नाव फक्त गौरव नाही तर समाजासाठी ऊर्जा आहे। दैनिक आधुनिक केसरी परिवारातर्फे आयडॉल महाराष्ट्र 2025 या पुरस्कारासाठी डॉक्टर राहुल कांबळे यांचं मनपूर्वक अभिनंदन। हा पुरस्कार त्यांच्या संघर्षाला, सेवेला आणि निस्वार्थ समाजकार्याला दिलेली सलामी आहे। तुम्हाला सरांचं कार्य कसं वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।